विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारतीय क्रिकेट संघानं काल पाकिस्तान संघाला हरवून 9व्यांदा आशिया चषक जिंकल्यानंतर काल रात्री संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर वेगळ्याच अंदाजामध्ये टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर आता क्रीडा मैदानावर, निकाल तोच भारताचा विजय, आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा अशा प्रेरणादायी शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या संदेशामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आज जागतिक हृदय दिन आहे. सध्याच्या काळात वाढता ताणतणाव, बैठी जीवनशैली, फास्ट फूडचा अतिवापर, संतुलित आहाराचा आणि व्यायामाचा अभाव, व्यसनांचं वाढतं प्रमाण आदी चुकीच्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून 25 ते 30 वयोगटात तरुण वयातच हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण 15 ते 20% वाढलं आहे. तसंच रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठीच्या शस्त्रक्रियांमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना हृदयविकाराबाबत जागृत करण्यासाठी आज सर्वत्र विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हृदयाचं एकही स्पंदन चुकवू नका ही यावर्षीच्या जागतिक हृदय दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात येवला तालुक्यासह अनेक तालुक्यात 100 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या ढगफुटी सदृश्य नैसर्गिक आपत्तीत शासन बाधित घटकांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागाला काल भुजबळ यांनी भेट दिली. आपत्तीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो डाळ देण्यात येईल असंही भुजबळ यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडचा नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं शाही दसरा महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गेले 2 दिवस राज्यस्तरीय चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हैदराबाद इथले 300 चित्रकार आणि शिल्पकारांनी उत्साहानं भाग घेतला. या कलाकारांनी ऐतिहासिक कला रंगवत पन्हाळगडाचा वारसा सजीव केला. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही या उपक्रमाला भेट देऊन कलाकारांचं कौतुक केलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.